नमस्कार मंडळी, आज आपण उपवासात खाल्ले जाणारे 2 पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत, भगर आणि शेंगदाण्याची आमटी। तुम्हाला माहिती आहे का आपल्या पूर्वजांनी उपवासात भगर आणि शेंगदाणे खाण्याची परंपरा का ठेवली? त्यामागचे शास्त्र आणि पौष्टिकता आज आपण बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया स्वादिष्ट प्रवासाला। सर्वप्रथम आपण बनवणार आहोत उपवासाची सर्वात लोकप्रिय आणि पारंपरिक शेंगदाण्याची आमटी। फक्त काही मिनिटात तयार होणारी आणि उपवासात ताकद देणारी ही डिश आपण सोप्या पद्धतीने शिकून घेऊया। सुरुवात करूया मसाला तयार करून। शेंगदाणे, खोबरं, जिरं, मिरची एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या। हाच आमटीचा बेस होणार आहे। तर मी तुम्हाला शेंगदाण्याचे न्यूट्रिशनल आणि ट्रेडिशनल काही फायदे सांगते। शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन ई, प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि फोलेट असतात, त्यामुळे ही आमटी उपवासात ताकद देणारे ठरते। म्हणूनच आपल्या पूर्वजांनी उपवासात भगर आणि शेंगदाणे खाण्याची परंपरा ठेवली। शेंगदाण्याचं वाटण आपण 1-2 वेळा फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला। आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। पाणी घालून याला परत एकदा फिरवून घ्यायचं। शेंगदाण्याच्या आमटीसाठीचा मसाला आहे तो तयार झालेला आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ। आता कढईत तूप गरम करून त्यात जिरं तडतडवा। ही पारंपरिक फोडणी आमटीला जबरदस्त सुगंध आणते। फोडणीत लगेच आपला शेंगदाण्याचा मसाला टाका आणि छान परतून घ्या। यामुळे आमटीला छान रंग आणि चव येते। त्यात 1 ग्लासभर पाणी आणि चवीनुसार मीठ घाला। नीट मिसळून घ्या। आता झाकण ठेवून फक्त 1 उकळी येऊ द्या, एवढंच पुरेसं आहे। आणि बघा, झटपट तयार झाली पारंपरिक शेंगदाण्याची आमटी, उपवासासाठी एकदम उत्तम। तर आता दुसरा पदार्थ आपण बनवणार आहोत, एकदम पारंपरिक, सोपे आणि ऊर्जा देणारी भगर। फक्त 5 इंग्रेडिएंट मध्ये। चला लगेच सुरुवात करूया। भगर मध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात। ही ग्लुटेन फ्री असल्याने पचायला हलकी आणि उपवासासाठी उत्तम आहे। सुरुवात भगर भाजून करूया। मध्यम आचेवर हलक्या रंगापर्यंत आणि सुगंध येईपर्यंत भाजा। सुमारे 2-3 मिनिटे किंवा हलका सुवास येईपर्यंत। फक्त लाईट गोल्डन, जास्त भाजू नका। भगर हलकी भाजल्यानंतर थंड पाण्याने धुवून घ्या। पाण्याचा रंग साफ होईपर्यंत, नंतर व्यवस्थित ड्रेन करा। भगर छान अशी धुवून घेतलेली आहे। आता पॅन मध्ये आपण घेऊया तूप, अर्धा चमचा जिरं। हे जिरं छान फुलू देऊया। लगेच टाकूया 1 मिरची, मधोमध स्प्लिट केलेली आहे, नाहीतर ते अंगावर उडू शकते। मिक्स करूया। मिक्स केल्यानंतर आपण धुवून घेतलेली भगर घालूया। भगर घालून छान 2-3 मिनिटं परतून घेऊया। भगर छान परतली गेली की छान फुलून येते। इथे आता अर्धा कप आपण भगर घेतलेली आहे, तर आपण 1 कप पाणी घालणार आहोत। हे मेजरमेंट परफेक्ट असावं। भगर छान फुलून येणार, छान आपला भगरीचा भात आहे तो तयार होणार। मिक्स करून घेऊया। मिक्स करून याला मध्यम आचेवर शिजवून घेऊया। एकदा उकळी आल्यानंतर मीठ घाला। आता ढवळून झाकण ठेवा। लोहमानाने धीमी आचेवर शिजवा। पाणी शोषल्यानंतर गॅस बंद करा आणि झाकण काही मिनिटं ठेवून वाफ काढा। आणखी थोडे तूप वरून शिंपडा। गरम गरम सर्व करा। भगर तयार। भगर हलके फुलकेच भाजा, ओव्हर रोस्ट करू नका। पाण्याचे प्रमाण जसं दिलंय, अर्धा कप भगर त्यास 1 कप पाणी। तर मंडळी, अशी होती आपल्या घरातील पारंपरिक भगरची रेसिपी, सोपी, पौष्टिक आणि उपवास। आणि बघा मंडळी, अशी झाली पारंपरिक उपवासाची थाळी। भगर आणि शेंगदाण्याची आमटी चविष्ट, पौष्टिक आणि एकदम झटपट तयार होणार। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुमच्यासाठी एक छोटा प्रश्न, तुम्ही उपवासात भगर सोबत अजून कोणते पदार्थ खाता? तुमचं उत्तर मला कमेंट मध्ये जरूर लिहा। उद्या सुद्धा सकाळी 10 वाजता आपला नवीन एक व्हिडिओ अपलोड होणार आहे। थँक्यू।